खरं तर मगाशीच एक मुद्दा मांडायचा होता, परंतु तो राज्याच्या दृष्टीने खूप महत्त्वाचा होता. आपण तर ऐकताच, आपण सूचना देता, परंतु मुख्यमंत्री किंवा उपमुख्यमंत्री सभागृहामध्ये असताना तो मुद्दा उपस्थित करायचा होता. उपमुख्यमंत्री महोदय, आपण आता आलेला आहात. अध्यक्ष महोदय, महाराष्ट्र शासनाच्या उद्योग, ऊर्जा, कामगार, मगाशी तो मुद्दा सन्माननीय रोहित पवार आणि नाना पटोलेंनी मांडला, परंतु मला जरा त्याच्यातले बारकावे काही सांगायचे आहेत. उपमुख्यमंत्री महोदय, उद्योग, ऊर्जा, कामगार विभागाने काल 14 तारखेला 2023 रोजी बाह्य यंत्रणेकडून कामं करून घेण्यासाठी सेवा पुरवठादार संस्थेचे एजन्सीचे पॅनल नियुक्त करण्यासाठी शासनाने मान्यता देण्याबाबतचा शासन निर्णय झालेला आहे. ह्याच्यामध्ये 9 पुरवठादारांच्या पॅनलला मनुष्यबळाच्या वर्गवारीनुसार बाह्य यंत्रणा मार्फत मनुष्यबळ पुरवठा करण्याची मान्यता दिलेली आहे, त्याची यादी पण आहे. अध्यक्ष महोदय, आणि याच्यामध्ये खरं तर तुम्ही जर पाहिलं अध्यक्ष महोदय, ती माझ्याकडे यादी आहे. यामध्ये काही पदांचा पगार हा महिन्याला अध्यक्ष महोदय 3,78,000 रुपये. एकाचा पगार 3,78,000, म्हणजे मुख्य सचिवाच्या पेक्षा जास्त पगार आहे ह्याच्यामध्ये. आणि शासकीय पदांचं खाजगीकरण सुरू आहे का, यामध्ये काही काही पगार तुम्ही जर अध्यक्ष महोदय बघितले, आणि ते टॅक्सेस वेगळे, 1,62,381. प्रोजेक्ट ऑफिसर किंवा मॅनेजर पाहिजे असेल तर, प्रोजेक्ट कन्सल्टंट 2,05,000, 1,64,000, 1,37,000, 1,00,000 सिनियर इंजिनियर नेमायचा 1,15,000. त्याच्या संदर्भामध्ये 1,95,000. IT च्या संदर्भामध्ये डाटाबेसचा स्पेशालिस्टला 1,21,000, 1,62,000, 2,05,000 एवढे अध्यक्ष महोदय, उपमुख्यमंत्री महोदय याच्यामध्ये पगार दाखवलेले आहेत. आणि एक तर कहर केलेला आहे, तो म्हणजे प्रोजेक्ट डायरेक्टर 3,78,000, सिनियर प्रोजेक्ट मॅनेजर टेक्निकल 2,92,000. अध्यक्ष महोदय, सध्या 75,000 कर्मचाऱ्यांची भरती प्रक्रिया एका बाजूला सुरू आहे, तसं शासनाने जाहीर केलंय, आणि दुसऱ्या बाजूला बाह्य स्रोताद्वारे नियुक्त करण्याविषयी शासनाने निर्णय काढलेले आहे. जुन्या पेन्शनचा मुद्दा कर्मचाऱ्यांच्याकडनं उपस्थित जात असताना नेमका याच वेळी शासनाने हा निर्णय काढण्याचं प्रयोजन काय आहे अध्यक्ष महोदय, हे सभागृहाला त्या ठिकाणी कळालं पाहिजे. आणि मुख्यमंत्री महोदय, आम्ही पण प्रशासनामध्ये अनेकांनी काम केली. जर एवढ्या महत्वाच्या पोस्टवर आपण जर बाह्य स्रोताद्वारे माणसं भरायला लागला तर आपल्यातली बरीचशी गोपनीय माहिती बाहेर जाऊ शकते. हे कुणी टाळू शकत नाही, कारण ते आपण कॉन्ट्रॅक्ट बेसवर घेतलेली माणसं आहेत. याबद्दल नक्की शासनाची काय भूमिका आहे हे या निमित्तानं सरकारने सांगावं अशी माझी विनंती आहे. विशिष्ट विभागामध्ये उदाहरणार्थ MIDC मध्ये मार्केटिंग, बाह्य स्रोत, तांत्रिक जागी नेमणुका करण्यासाठी बाह्य स्रोत वापरावा, त्याची परवानगी त्या त्या विभागांनी घ्यावी. एकत्रित सर्वच विभागाची परवानगी देऊन त्यावर कोणत्याही विभागाचा अध्यक्ष महोदय त्याच्यामुळे अंकुश राहणार नाही. तरी एकंदरीतच हा निर्णय शासन रद्द करण्याची आवश्यकता आहे, तो शासनाने रद्द करावा असं आमचं शासनाला सांगणं आहे. आता राज्याचे उपमुख्यमंत्री महोदयांनी स्पष्ट भूमिका मांडली, परंतु मला सभागृहाला एक गोष्ट सभागृहाच्या माध्यमातून महाराष्ट्रातल्या तमाम जनतेला आणि विशेषतः सगळे जे आमचे कर्मचारी अधिकारी यांना सांगायची, कारण मागे माझ्याकडनं पण ह्याच्याबद्दल एक वेगळं मत व्यक्त केलेलं होतं आणि ते क्लिप फिरवण्यात आली. त्याच पद्धतीने देवेंद्रजींच्या बाबतीमध्ये देखील घडलं. सभापती महोदया, एकनाथराव शिंदेंच्या नेतृत्वाखाली आम्ही दोघंही जण, बाकीचे सगळे जण ह्या सरकारमध्ये काम करतोय. आता तर स्वतः उपमुख्यमंत्री महोदयांनी काय साधारण चर्चा झाली ते सांगितलेलं आहे. माझी सन्माननीय कपिल पाटीलने आपल्या सगळ्यांना विनंती आहे की या संदर्भामध्ये तिघांची कमिटी केली होती, सुबोध कुमार, सुधीर श्रीवास्तव आणि बक्षी. त्यांनी त्यांचा अहवाल दिलेला आहे. आम्ही आता सगळे हे महायुतीचं सरकार ह्या बाबतीमध्ये सकारात्मक आहे. मधल्या काळामध्ये आमच्या कानावर असं आलं की केंद्र सरकार पण ह्याच्याबद्दल थोडासा वेगळा विचार करतंय. आजपर्यंत आपण आपल्या राज्यामध्ये केंद्र सरकार जशा पद्धतीनं वाढ करतं तशा पद्धतीनं आपण पण ताबडतोब त्या ठिकाणी वाढ करत आलेलो आहे. ही आपली महाराष्ट्राची पद्धत आहे. जे महागाई भत्ता म्हणा कुठल्याही प्रकारे
सभा करार झालाय, परंतु तो करार केला जयंतराव आहे, करार बोलायला करता बंद येतो, केलेलं आहे. परंतु तो पाटील पुढे साहेब, खाली अंमलबजावणी बसा. करण्याची पण धमक आणि ताकद लागते, ती पाटील देखील साहेब खाली बसा सरकारमध्ये. प्लीज प्लीज. त्याच्यामुळं करार केल्यानंतर त्याची अंमलबजावणी सगळ्या सरकारने केलेली आहे, यामध्ये दुमत असण्याचं काहीच कारण नाही. सभापती महोदया, थोडस आम्ही चर्चा प्राथमिक केलेली आहे की बाबा तो जर काही चांगल्या पद्धतीनं निर्णय केंद्र सरकारने घेतला, कारण काही काही राज्यांनी घेतला, निवडणुकीच्या निमित्तानं त्यांनी ते जाहीर केलं वगैरे वगैरे, परंतु त्याच्यातनं आम्ही माहिती मागवली की खरंच काय निर्णय त्यांनी घेतला, तर तो काही निर्णय आमच्यापर्यंत अजून आलेला नाहीये. मी पुन्हा सांगतो की सरकार सकारात्मक आहे, तो निर्णय येईपर्यंत ते पण आपण बघू, हेही आपण बघू. आणि कपिल पाटील, आम्ही तुम्हाला सांगतो, हे सरकार मजबूत बहुमताचं सरकार आहे. लोकसभेच्या निवडणुकीची तुम्ही काही चिंता करू नका, ती झाल्यानंतर 6 महिन्यांनी 5 महिन्यांनी आपली निवडणूक आहे. मी सभागृहाला आश्वस्त करतो यांच्या साक्षीनं, विधानसभेची निवडणूक लागायच्या आधी ह्या जुन्या पेन्शनच्या संदर्भामध्ये निश्चितपणे हे सरकार निर्णय घेईल.